हरिओम. पातंजली योगसूत्रे, योगदासांचे प्रवचन. विभूतीपाद सूत्र क्रमांक 35. सत्व पुरुषयो अत्यंत असंकीर्णयो प्रत्यया विशेष भोगः परार्थात स्वार्थ संयमात पुरुष ज्ञानम. आपण आणि पुरुष हे भिन्न आहेत असे अनुभवणे हा नेहमीचाच भोग आहे. परार्थ आणि स्वार्थ यावर संयम केल्याने त्या पुरुषाचे विशेष ज्ञान प्राप्त होते. सत्व. योगी योगाभ्यास करत असताना दिन प्रतिदिन त्याचे चित्त शुद्ध होत असते. आळस, रिपू इत्यादी तमोगुण आणि व्यावहारिक अत्यंत स्वार्थी रजोगुण तो जिंकतो. अशा प्रकारे हे दोन गुण मागे पडल्यामुळे चित्तामध्ये सत्वगुण प्रबळ होतो. यामुळे त्याचे चित्त शुद्ध सत्वगुणी होते. पुरुषयोः. सत्वगुणी योगी त्या परमात्म्याची मनोभावे उपासना करत असतो. हा त्याचा उपास्य म्हणजेच तो पुरुष. अत्यंत संकीर्ण योग. ज्यावेळी सत्वगुणी योगी त्या पुरुषाची उपासना करत असतो त्यावेळी त्याच्या मनामध्ये तो आणि पुरुष हे वेगळे भिन्न आहेत अशीच भावना असते. तो स्वतःला त्या परमात्म्याहून संपूर्ण वेगळाच समजत असतो. तसाच त्याला प्रत्यय येत असतो. तसा त्याचा दृढ विश्वास असतो. प्रत्यय अविशेषः भोगः. हा जो त्याला प्रत्यय म्हणजे अनुभव येतो तो अविशेष म्हणजे सर्वसाधारणपणे सर्वांना नेहमीच येणार, सर्वसामान्यपणे सर्वसाधारणपणे सर्वांना नेहमीच येणारा भोग आहे. या अशाच विचाराने तो आपले नित्य व्यवहार करत असतो. हा जो त्याला प्रत्यय म्हणजे अनुभव येतो तो अविशेष म्हणजे सर्वसाधारणपणे सर्वांना नेहमीच येणारा भोग आहे. या अशाच विचाराने तो आपले नित्य व्यवहार करत असतो. आता हा जर अविशेष भोग असेल तर विशेष भोग याच्या विरुद्ध असायला पाहिजे. म्हणजेच आपण आणि पुरुष एकच आहोत हा भोग यायला पाहिजे. हा विचार त्याच्यात कसा येतो ते पुढे सांगितलेलं आहे. परार्थ स्वार्थ संयमात. परार्थ आणि स्वार्थ यावर संयम केल्याने त्याला त्या पुरुषाचे विशेष ज्ञान प्राप्त होते. परार्थ म्हणजे पर दुसऱ्याचा. परार्थ म्हणजे पर दुसऱ्याचा अर्थ. आपल्या शरीराच्या सर्व हालचाली जीव करत असतो. स्वाभाविकच जीव सतत मी करत असतो. परंतु मृत्यू होतो तेव्हा इंद्रियांमध्ये थोडा वेळ जीव टिकून असतो. म्हणून तर मृत्यूनंतरही मृत व्यक्तींच्या अवयवांचे दुसऱ्या परंतु जिवंत असलेल्या शरीरावर रोपण करणे शक्य होते. याचा अर्थ मृत्यूच्या वेळी शरीराच्या बाहेर जे पडते ते जीवापेक्षा वेगळे असते. ते निघून गेल्यावर जीव असून उपयोग होत नाही. ते जे बाहेर जाते त्याच्यामुळे जन्ममृत्यू होतो. हाच तो स्व अर्थ. मी म्हणजे जीव नसून मी म्हणजे आत्मा आहे. हा आत्मा म्हणजे इतर कोणी नसून त्या परमात्म्याचाच अंश आहे. म्हणजे मी अंतरात्मा आणि परम आत्मा एकच आहोत हे विशेष ज्ञान होते. याचा अर्थ जीव जे भोग उपभोगत असतो ते त्या अंतरात्म्याकरिताच असतात. हे झाकोळलेले भोग दूर करून अंतरात्मा परम आत्म्याकडे झेपावत असतो. याचा अर्थ नित्य जीवन जगत असताना आपल्याला जे अनुभव येत असतात ते केवळ भासमान असतात. आपल्याला एखाद्या घटनेने आनंद होतो, एखाद्या घटनेने दुःख होते. आपण सतत भावना विवश होत असतो.
त्यामुळे आपण आपले दैनंदिन जीवन दुःखी कष्टी करून घेत असतो. आयुष्यातील आनंदाला पारखे होत असतो. सुख दुःख पाप पुण्य यामध्ये आपण सतत गुंतत असतो. त्यातून उद्भवणाऱ्या द्वेष प्रेम क्रोध मोह मद मत्सर माया अहंकार अशा रिपूंनी ग्रासून जीवनातील अनमोल अशा आनंदाचा आस्वाद घ्यायला आपण मुकतो. वास्तविक हे सर्व भाव मनाचे बुद्धीचे शरीराचे इंद्रियांचे असतात. मन बुद्धी शरीर इंद्रिय ही आपल्या सेवेला असतात. आपण यांच्यापेक्षा निराळे वेगळे आहोत. परंतु त्यांच्या भावभावनांमुळे विचलित झाल्याची भावना आपण करून घेतो. कारण आपण स्वतःला देहादी इंद्रियच समजत असतो. त्यांच्यापासून आपण वेगळे आहोत हे ज्ञान जाणून घेणे महत्त्वाचे आहे. देहादी इंद्रियांना काम क्रोध मोह मद मत्सर माया इत्यादी रिपू उपभोगायला हवे असतात. हे सर्व उपभोगणे म्हणजेच जगणे असे आपण विनाकारण समजत असतो. त्यामुळे देहादी इंद्रियांच्या या मागण्या पूर्ण करण्यासाठी आपण कष्ट घेत असतो. त्यांना हे सर्व मिळाले की आपल्याला जीवनाची इतिश्री झाल्याचे समाधान वाटते. देहादी इंद्रियांच्या तादात्म्यता ठेवल्यामुळे हे सर्व होत असते. आपणच देहादी इंद्रिय रूपी काठी हातात घट्ट धरून ठेवतो आणि काठी मला सोडत नाही असे ओरडून सर्वांना सांगत असतो. आता ही देहादी इंद्रियांची काठी फेकून द्यायची आहे. ती काठी दूर जाऊन पडली की त्या काठीकडे त्रयस्थ वृत्तीने साक्षी राहून केवळ पाहत त्या काठीची लीला अनुभवत राहायचे आहे. या अनुभवाचा आनंद लुटायचा आहे. यासाठी एक साधना करावी. देवळात गेल्यावर देवाच्या मूर्तीचे दर्शन झाल्यावर तिथेच थांबावे. देवळातील गाभाऱ्याचे देवळातील पुजाराचे आणि महत्त्वाचे म्हणजे देवाचे दर्शन घेणाऱ्या भक्ताचे अवलोकन करावे. असेच अवलोकन आपल्याला स्वतःचे करायचे आहे. आपण आत गाभाऱ्यात विराजित आहोत. या गाभाऱ्याच्या बाहेर इंद्रिय देह अवयव आहेत. त्यांचे अवलोकन करावे. लवकरच आपल्याला स्वतःची ओळख होईल. मन बुद्धी शरीर इंद्रिय म्हणजे आपण नसून त्यांना साक्षीत्वाने पाहणारा म्हणजे आपण आहोत. आपण आत्मा आहोत हे एकमेव सत्य ज्ञान आपल्याला होईल. मन बुद्धी शरीर इंद्रिय म्हणजे आपण नाही, हाच परार्थ आहे. यांना साक्षीत्वाने पाहणारा म्हणजे आपण आहोत. आपण आत्मा आहोत हे एकमेव सत्य ज्ञान म्हणजे स्वार्थ आहे. तेव्हा स्वार्थी व्हा. हरिओम.